नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंगोले, सायकॅट्रिस्ट, डी ॲडिक्शन आणि सेक्शुअल डिसऑर्डर स्पेशलिस्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेऊया खर्रा स्वतःवरून कसा सोडायचा. आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी जिथं प्रॅक्टिस करतो तिथे खर्राचं प्रमाण खूप जास्त आहे. सकाळ संध्याकाळ लोक खर्रा खातात, पण तो सोडायचा कसा ते त्यांना कळत नाही. पुष्कळ वेळा सोडायची इच्छा असते, मनापासून इच्छा असते, पण सोडू शकत नाही, कारण की जी तलब असते, जे काही क्रेविंग, मनातून इच्छा, खाण्याची इच्छा जी होते ती, त्यामुळे ते खर्रा सोडू शकत नाही. तर ही इच्छा आणि क्रेविंग आपण कमी करून खर्रा कसा सोडायचा ते ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. सगळ्यात पहिले तुम्ही जो खर्रा घेता, सपोज तुम्ही एक पुडी रोजची घेता, तर तुम्ही पुढील 7 ते 15 दिवस रोज एक पुडी विकत घ्यायची आहे. सकाळी जेव्हा तुम्ही खर्रा विकत घेता तेव्हा त्यातला एक चिमूटभर खर्रा काढून नालीत किंवा कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकायचा आहे. हा खर्रा आपण नालीत किंवा कचऱ्याच्या पेटीतच टाकायचा आहे, तो मित्राला द्यायचा नाही आहे किंवा पुढच्या दिवसासाठी सांभाळून ठेवायचा नाही आहे. यामागचं कारण असं आहे की तुमच्या मेंदूला कळायला पाहिजे की जो तुम्ही खर्रा खाताय त्याची किंमत कचरा आहे आणि त्या कचऱ्याचं तुम्ही रोज सेवन करताय. त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट असते की तुम्हाला जी काही तलब होईल, जे काही इच्छा होईल, ती तुम्ही थोडीशी कंट्रोल करायची. जो काही थोडा बहुत त्रास होईल तो तुम्हाला कंट्रोल करावा लागेल. जी तंबाखू खर्रा फेकण्याची जी क्वांटिटी आहे, जी चिमूटभर क्वांटिटी आपण पहिल्या दिवशी घेतली, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, अशी प्रत्येक दिवशी थोडी थोडी क्वांटिटी वाढवत जायची आणि शेवटच्या 7व्या ते 10व्या दिवसापर्यंत पूर्णपणे खर्ऱ्याची एक पुडी आपण फेकून देऊ. ज्या दिवशी आपण एक पुडी पूर्ण फेकून देऊ त्या दिवशी आपला खर्रा सुटला असं आपण समजून घ्यायचा. त्यानंतर खर्रा परत घ्यायचा नाही. जर तुम्हाला हा खर्रा सोडताना काही त्रास होत असेल, सपोज हा जो त्रास तुम्हाला सहन होत नाही आहे, तर अशा वेळेस तुम्हाला सायकॅट्रिस्टची गरज आहे असं समजून घ्या आणि सायकॅट्रिस्टच्या सल्ल्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट घ्या. निकोटीनचे जे गम्स बाजारात येतात ते स्वतःवरून खरेदी करू नका, कारण की त्यात निकोटीनची जी मात्रा असते कधी कधी ती तुमच्या खर्रा सेवन जे करतात त्याच्यापेक्षा जास्त असू शकते आणि तुमचा खर्रा सुटण्यापेक्षा तुम्हाला खर्ऱ्याची सवय जास्त जडू शकते. म्हणून त्यातलं जे निकोटीनचं जे डोसेस आहे ते सायकॅट्रिस्टच्या मदतीनुसार ॲडजस्ट करून घ्या आणि जी सोबत ट्रीटमेंट दिली जाते ती घ्या. धन्यवाद.